राणी रूपमती जी होती, राणी रूपमती, तर ती हिंदू होती आणि तिचे जे पती होते ते मुस्लिम समाजाचे होते. तर एक वेळेला राणी रूपमती मशहूर होती नृत्यकलामध्ये पण आणि रूपवान पण. तर त्या एका राजाला ती राणी खूप आवडली. तर त्या राजांनी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिने होकार दिला. आणि हिंदू असल्या कारणानं मुस्लिम समाजाची पद्धत वापरून आणि हिंदू समाजामध्ये जशी लग्न होतात, तर या दोन प्रकारची लग्न तिने केली. एकाच व्यक्तीसोबत, म्हणजे त्या राजासोबत हिंदू पद्धतीने आणि मुस्लिम पद्धतीने या दोन प्रकारची लग्न तिने केली. आणि त्या राजाचा जसं आपण म्हणतो की एक पक्का माणूस जसा आपला विश्वासू असो, तर तसा विश्वासू त्याचा एक मित्र होता, प्रधान होता. तर त्या प्रधानाला राणी रूपमती आवडायची. आणि जेव्हा राजा या ठिकाणी नव्हता तेव्हा तो प्रधान या ठिकाणी येऊन राणी रूपमतीला हासिल करण्यासाठी या महलावरती त्यांनी आक्रमण केला. पण राणी रूपमती स्वतःच्या नवऱ्याहून दूर तिला व्हायचं नव्हतं. कारण की आपल्या भारतीय संस्कृतीची एकच संस्कृती आहे की जे लग्न असतं ज्याच्याशी केलं त्याच्यासोबतच मरण्याचा आपला निश्चय असतो. आणि कारण की पतीवर प्रेम असल्या कारणानं तिने विष घेतला आणि या ठिकाणीच ती मरून गेली, मरण पावली. आणि याचं कारण असंच आहे की ती दुसऱ्याशी लग्न नाही केले तिने, तर तिने स्वतःच्या नवऱ्यासाठी पत्नीव्रता धर्म हा निभवण्यासाठी तिने स्वतःचा विष घेऊन या ठिकाणी जीव दिला. आणि त्यानंतर या ठिकाणी हे असंच राहून गेलं. या ठिकाणी तुम्हाला दिसते पूर्ण असंच्या असंच आहे आणि दिसायला देखील खूप छान आणि सुंदर हा राणी रूपमतीचा महल आहे.